जनजाती कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून 2 मे रोजी पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना डोहाळे जेवण कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती। तसेच महिलांना स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची कशी काळजी घ्यावी आणि यासाठी आरोग्य तपासणी करून प्रत्येक गरोदर मातेसाठी 1 महिन्याचे रक्तवाढीच्या गोळ्या तसेच 1 महिन्याच्या कॅल्शियमच्या गोळ्या आणि प्रोटीन पावडर डॉक्टरांकडून चेकअप करून देण्यात आले। डोहाळे जेवण कार्यक्रमामध्ये सहभागी जनजाती कल्याण आश्रम सहकारी महिला नाशिकहून गरोदर मातांना भेटवस्तू आणि साड्या आणि मिठाई आणि चांगल्या पद्धतीचं जेवणाचं नियोजन करण्यात आलं आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे दीपा ब्रह्मेच्या नाशिक शहर उपाध्यक्ष, अश्विनी दापोरकर ग्रामीण महिला प्रमुख, रुपाली काजळ, शोभा क्षत्रिय, संध्या गोडबोले, निलिमा देशपांडे, अंजली मेहंदळे, सुप्रिया उंबरगईकर, बर्वेताई, रमा साठे, सुपेकरताई, किशोरी बर्वे, नीता देशपांडे, पेठ तालुक्यातील सहकार्य समितीचे कार्यकर्ते कैलास गारे, प्रज्ञाकर पवार, कल्पना इंपाळ, रेश्मा गारे, सविता वाघेरे, दीपक दरोडे, हिरा गाडे, जयश्री धांडे, छबीबाई इंपाळ, जनार्दन गवळी आणि इतर सहकारी जनजाती कल्याण आश्रम नाशिक पेठ तालुका सचिव सोपान पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रम जो आपण घडवून आणला जनजाती कल्याण आश्रम माध्यमातून आणि सहकारी जो परिवार आहे आपला, तर तुम्हाला कसं वाटतं हा कार्यक्रम आपल्या तालुक्यात पहिल्यांदा होतो, आदिवासी महिलांचा अशा पद्धतीने कार्यक्रम होतो, तर तुम्हाला काय वाटतं? चांगला वाटतं। असा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या तालुक्यात होतो का नाही? तर सर्व ज्या काही सहकारी महिला आहेत त्या जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही पेठ तालुका समितीच्या वतीने आभार मानतो आणि असाच आमच्या आदिवासी बांधवांसाठी सहकार्य मिळावं एवढी अपेक्षा। धन्यवाद। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी धर्मराज चौधरी, पेठ।